नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी येत्या 4 आणि 5 एप्रिलला पुण्यात राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची 2 दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे। यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त तसेच महत्त्वाचे महसूल अधिकारीही उपस्थित राहणार आहे। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार संबोधित करणार आहे। बालेवाडी येथील द ऑर्किड हॉटेल येथे 4 आणि 5 एप्रिल रोजी ही कार्यशाळा पार पडणार आहे। यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक संचालक, जमाबंदी आयुक्त तथा संचालक, महसूल विभागाचे सर्व अप्पर आयुक्त, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महसूल विभागाचे सर्व सहसचिव, उपसचिव, सर्व अतिरिक्त जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहे। या कार्यशाळेत राज्यस्तरीय धोरण आणि त्यांची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी यांच्यात समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे। यांच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत महसूल अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात राबवलेल्या योजनांचे सादरीकरण करणार आहे। तसेच नवीन संकल्पांना मांडून त्यावर चर्चा होईल। या योजनांचा अवलंब करून जिल्हा आणि विभागीय पातळीवर प्रशासन अधिक प्रभावी कसे करता येईल यावर विचार मंथन होईल। हा विभाग राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असल्याने या कार्यशाळेचे परिणाम राज्याच्या प्रशासनावर दूरगामी प्रभाव टाकू शकतात। गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचे कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यावर भर दिला जात आहे। यापूर्वी लाडकी बहीण योजना, पंतप्रधान आवास योजना आणि गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक यासारखे महत्त्वाचे कार्यक्रम पुण्यातच झाले होते। उत्तम पायाभूत सुविधा, सोयीस्कर स्थान आणि प्रशासकीय महत्त्व यामुळे पुणे हे राज्य सरकारच्या कार्यक्रमांसाठी पसंतीचं ठिकाण बनलंय। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।